जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना गणवेशाची सक्ती करण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। याच्यापूर्वी देखील या जिल्हा परिषदमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विजय वाघमारे सर असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना युनिफॉर्म केला होता, म्हणजे गणवेश केलेला होता, पांढरा शर्ट आणि काळे पॅन्ट आणि महिलांसाठी गुलाबी साडी केलेली होती। ते असेपर्यंत हा प्रोजेक्ट चालला, त्याच्यानंतर काही दिवस चालला, मात्र त्यानंतर गणवेशाचा विषय हा म्हणजे पुढं कंटिन्यू झाला नाही। हा जो निर्णय घेतलेला आहे शिस्तीच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून गणवेश ठीक आहे, परंतु इतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे देखील शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी पाहिलं पाहिजे की आज अनुदानाच्या विषयाच्या बाबतीत ज्या टप्प्यावरच्या शाळा आहेत त्यांना अनुदान नाही आहे, त्यांचा टप्पा डिक्लेअर झालेला नाही आहे। पुन्हा या ठिकाणी म्हणजे शिक्षणावर शासनाने जे पैसे खर्च करायला पाहिजे त्याच्यामध्ये काटकसर केली जाते। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे, याच्याकडे जर लक्ष दिलं तर ठीक आहे। या योजनेचं शिक्षकांच्या शिस्तीच्या दृष्टिकोनातून आम्ही स्वागत करतो, परंतु सक्ती नसावी। ती योजना आपण अंमलबजावणीत आणणार असाल तर चांगली बाब आहे, परंतु याच्यापूर्वी विद्यार्थ्यांना गणवेशाचा भाग हा आलेला होता। याच्यापूर्वी माननीय केसरकर सरांनी विद्यार्थ्यांना गणवेशाचा भाग जो शालेय व्यवस्थापन समितीकडे जो अधिकार होता तो नंतर शासनाने गणवेश खरेदीचा घेतला आणि तिथून गणवेश पाठवले, ते व्यवस्थित वितरित झाले नाही, विद्यार्थ्यांपर्यंत गेले नाही। अशाच प्रकारचा जर का फक्त डिक्लेरेशन करून असा बोजवारा वाढत असेल तर ही योजना अंमलबजावणीत येणं म्हणजे अंमलबजावणीत येऊ शकत नाही, कारण शासनाचं तशा पद्धतीचं धोरण हे याच्यापूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपातून निदर्शनास आलेलं आहे।